जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अभिमानाचा आणि आनंदाचा एक असा ऐतिहासिक दिवस आहे। ज्यांनी आपल्या भारत देशाचं संविधान बनवलं, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। आणि खऱ्या अर्थाने जर आज आपल्या प्रत्येकाला समाजामध्ये एक वेगळं मान सन्मान मिळण्याचं काम जर कोणामुळे झालं असेल तर ते आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं असं मी म्हणत। ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये एक अस्पृश्यता, शिक्षणाबाबत उदासीनता, बऱ्याचशा अंधश्रद्धा या बाबतीमध्ये एक विचलित रूढी परंपरा सुरू झालेल्या होत्या। परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्यतेचा जो अंतर होता हे कमी करून शिका, संघटित व्हा आणि लढा या वृत्तीप्रमाणे आज बरेचसे जण बघितले असेल तुम्ही तर प्रत्येकाला एक घटकांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं। आज आपल्या संगमनेर येथे सुद्धा आमचे सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी आज हा महामानवांचा जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। संगमनेरकरांच्या दृष्टीने तसं आनंदाची गोष्ट गेल्या कित्येक वर्षापासून या छोट्याशा ठिकाणी एक दुःखाची खेदाची बी गोष्ट आहे तर या पूर्वीच्या संगमनेरच्या राज्यकर्त्यांनी या इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या आज स्मारक आहे, इथं पुतळा आहे, त्याच्या मागं दारूचं ऑफिस सुरू करून एक वेगळा पद्धतीचा पायंडा या संगमनेरसारख्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। ज्यावेळेस संगमनेरमध्ये परिवर्तन झालं या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हे संविधान लिहिलं त्यांच्या संविधानामुळं माझ्यासारखा एक कार्यकर्ता, माझ्यासारखा एक सामान्य मुलगा या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी झाला, ही ताकद या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली। त्यामुळं निश्चित आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या भविष्यातील पुढील कालावधीमध्ये ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्यानंतर सर्व महापुरुषांच्या त्यांच्या जयंती उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे त्याच पद्धतीने आपला प्रयत्न आहे। आता काही जण सांगतील आम्ही पुतळ्याचं टेंडर काढलं, आम्ही हे केलं, पण दुर्दैवाने मला त्याच्यामध्ये राजकारण जे होतं या राजकारणामध्ये मला जायचं नाही। पालकमंत्री महोदयांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याची सुद्धा आमचे कैलास कासार असेल, आशिष भाऊ शेळके असेल, आमचे ज्येष्ठ सहकारी संतोष भाऊ रोम असेल, यांनी सुद्धा मागणी केली। त्यानुसार आम्ही त्यांना शब्द दिला होता त्या संगमनेरमध्ये पूर्णाकृती स्वरूपाचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण करणार आहे। त्याच पद्धतीने शाहू फुले आंबेडकर हे फक्त इतर लोक भाषणामध्ये बोलतात, मतदानापुरतं बोलतात, परंतु आम्ही ते कृतीतून करून दाखवतो। कारण या महामानवांमुळेच आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कुठेतरी मान सन्मान मिळत असतो, ही भूमिका आहे। त्यामुळं आजच्या या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त मी सर्वांना खूप शुभेच्छा दिल्या आणि एवढंच सांगेल त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, ज्या आचरणाची पद्धत होती त्या विचारानुसार त्यांचे विचार जरी आपण आत्मसात केले तर निश्चित आपल्याला सगळ्यांना माणूस म्हणून जगताना, माणूस म्हणून समाजामध्ये वावरताना याचा फायदा होईल। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।